हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळी सकाळची कामं आवरली. वेद स्कूलमध्ये गेला आहे. श्री तर काही गेली नाही. तुम्हाला माहिती, श्रीला आज बरं नव्हतं काल, तर मग ती आज पण गेली नाही आहे. आणि हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण त्यांनी व्हिडिओ काढायला परवानगी नाही दिली, त्याच्यामुळे ते राहून गेलं. आता ती व्यवस्थित आहे, थोड्या वेळाने तिला भेटवते. चला तर मग आता आज काय स्वयंपाक करणार आहे बघूया, कामं आवरूया. बनवणार आहे मी फ्लावर कांदा घालून, आणि वेजच्या टिफिनला टमॅटोची चटणी दिली होती. त्याला टमॅटोची चटणी पण आवडते. आज त्याचं आहे ना, जरा शूटिंग काढायचंच राहून गेलं, कारण खूप धावपळ झाली ना. चला तर मग मी स्वयंपाक करून भेटते. बाय बाय. बक्कर करत होते. श्रीचा आवाज येत नव्हता म्हणून तिला आवाज दिले, पण तिने काही ओळच दिली नाही. मग वरती येऊन बघते तर श्री झोपी गेलेली होती, कारण तिला मेडिसिन दिलेल्या होत्या. तिला अजून जरा बरं नाही वाटत आहे, पण मग आता मेडिसिन घेतले की ती ठीक होईल असं मला वाटलं. म्हणून मीही तिच्याजवळ बसले जरा वेळ, आणि म्हटलं ती उठली का तिला आज टेरेसवर घेऊन जाऊ. हे बघा, उठली होती, छान वेणी वगैरे घातली, छान रेडी झाली आणि टेरेसवर गेलो. टेरेसवर जाऊन बघा किती खुश झाली. तिला इतका आनंद वाटला ना, की बस तिला एकटीला आम्ही जाऊ देत नाही ना. मग सनसेट होण्याच्या वेळ होती ना, मग त्यामुळे खूप छान वातावरण झालेलं होतं. इतकं मस्त वाटत होतं की मूड फ्रेशच झाला. आणि आज पण मला जरा उदासच वाटत होतं, कारण मला माझ्या मम्मी पप्पाची आठवण येत होती. पण त्या श्रीमध्ये वेळ घालवला की तो सगळा वेळ माझा चांगला जातो. तिला सांगितलं सूर्यदेवता पुढे बसून ये ना, गायत्री मंत्र म्हणायचा असतो. तर ती मला सांगत होती, मम्मा गायत्री मंत्र म्हणजे काय? तर मग मी तिला सांगितलं गायत्री मंत्र, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. असा मी 11 वेळा गायत्री मंत्र सूर्यदेवता पुढे बोलली, आणि तिनेही ते ऐकलं. नंतर ती कटाळली होती, मम्मा थांब म्हणत होती. पण आपल्या मुलांना आपण शिकवलंच पाहिजे, आपले मंत्र काय आहे, आपल्या धर्म काय आहे, आपली जात काय आहे. आपण हिंदू आहे, सनातनी आहे, आपले देवदेवतांचं आपण त्यांना सांगितलंच पाहिजे. आणि सूर्यदेवता तर इतके सुंदर दिसत होते बघा, किती छान वातावरण झालेलं होतं. आणि माझ्या श्रीला बघून आहे ना, मी तर सगळं माझं दुःख विसरून जाते, कारण माझी मुलगी ना माझ्यासाठी खूप म्हणजे प्रिय आहे. लोक आहे ना मुलासाठी प्रार्थना करतात, पण मी मुलीसाठी प्रार्थना केली, कारण जे बालपण मला जगायला नाही भेटलं ते बालपण मी माझ्या मुलीमध्ये बघते माझं, आणि तिला काय हवं काय नको ते आम्ही बघतो. इतकी सुंदर रील काढत होती ना माझ्यासोबत की मला सगळं विसरायला झालं. आणि माझ्या मुलीमध्ये ना सगळ्यांचाच जीव आहे. ती कुठं बाहेर गेली तरी आम्हाला करमत नाही, आणि शाळेत गेली तर बिलकुल आम्हाला घरामध्ये करमत नाही, कारण सारखी बडबड चालू असते ना तिची. तुम्हीही तिच्या जर सानिध्यात आले ना, तुम्हालाही ती सोडणार नाही. खूप तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. आणि मुलगी ही कशी आहे, लक्ष्मी असते घराची, आणि खरंच आमची मुलगी आमची लक्ष्मी. मुलगाही आहे तसं काही नाही, मुलगाही माझा चांगला आहे, पण आमचा सगळ्यात जास्त मुलापेक्षाही जास्त जीव आमच्या मुलीमध्ये आहे. म्हणजे दोन्ही मुलं आम्हाला सारखे, पण ही छोटी असल्यामुळे ना सारखी बडबड चालू असते. हॅलो गाईज, आता श्री फ्रेश झाली आहे आणि मीही जरा फ्रेश झाली आहे. माझाही जरा आज मूड डाऊनच होता, कारण आज मला माझ्या मम्मी पप्पाची खूप आठवण येत होती. तर तुम्हाला माझी लहानपणीची स्टोरी ऐकायला आवडेल की नाही हे मला नक्की सांगा, कारण खूप सॅड स्टोरी आहे, खूप म्हणजे नाही का, खूप आहे काही त्यात सांगेल मी तुम्हाला नक्की एक दिवस. पण आता आम्ही दोघी फ्रेश झालो आहे, आजच्यासाठी एवढंच. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉग मग मध्ये. बाय. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.